गिरगावच्या शोभायात्रेमध्ये अभिनेता अभिजित खांडकेकर देखील सहभागी झाला होता। त्याच्याशी संवाद साधलेला आहे आमची प्रतिनिधी मयुरी ओंबासेना। सर, गिरगावच्या शोभायात्रेत रंगत वाढवण्यासाठी आपल्यासोबत अभिनेता अभिजित खांडकेकर आपल्यासोबत आहे। अभिजित, गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी झालेले आहे। नववर्षाचं स्वागत गिरगावमधून करतोय, काय नवीन संकल्प घेऊन चालला? मला सगळ्यांनी संकल्पांबद्दल विचारल्यानंतर माझं एक उत्तर आहे। मला असं मनापासून वाटतं नवीन वर्षाचा मुहूर्त सर्वोत्तम आहे, त्यानिमित्तानं आपण चांगल्या कार्याची संकल्पांची सुरुवात निश्चित करावी। पण खरा संकल्प जर तुमच्या मनात करण्याचा असेल तर मग तो शनिवार असो, रविवार असो, कुठलाही वार असो, तुम्ही तो तडीच नेणार असाल तर नक्कीच तुम्ही तो मनापासून तडीच नेता। त्यामुळे संकल्प काय कुठल्यापेक्षा तो आज मनात घ्या आणि तडीच न्या, एवढंच मी मनापासून सांगेन, कारण मी स्वतः तसा प्रयत्न करणार आहे। या शोभायात्रेत आपण जर बघतोय तर वेगवेगळे चित्ररथ सामाजिक संदेश देणारे आपल्याला पाहायला मिळतात। तू या शोभायात्रेत सगळ्यांना काय सामाजिक संदेश देशील? सामाजिक संदेश मी एवढाच देईन, सध्या आपण सगळेच खूप सेन्सिटिव्ह झालोय। प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला आपल्या भावना दुखावतात, प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला अरे आमच्या भावना का बरं दुखावल्या असं रागानं वाटतं। मला असं वाटतं आपण जरा शांत घ्यायला पाहिजे। काही वर्षांपूर्वी जेव्हा सोशल मीडिया नव्हता त्यावेळेला आपण एवढे उद्विग्न होत नव्हतो कदाचित काही गोष्टींबद्दल। सो प्रत्येकाच्या भावना महत्त्वाच्या आहेत, प्रत्येकजण आपण एकमेकांना सांभाळूनच पुढे जायचं आहे। सो मला असं वाटतं की थोडं थंड राहूया, वातावरण तापलेलंच आहे। सो आपण सगळे थंड राहिलो तर सगळे एकत्र प्रगती करू शकतो। तर अभिजितने शांत राहण्याचं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे, सामाजिक संदेश दिलेला आहे। धन्यवाद अभिजित, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अनिल बाबरसह मी मयुरी ओंबासे, गिरगाव, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।